आणि आता अशा जागेवर उभा आहे ते म्हणजे माझ्या कॉलेजच्या इकडे. आणि हे इकडून जे गेट आहे माझ्या कॉलेजला जायचं, आयुष्यातली 7 वर्ष मी इकडे घालवलेत आणि इकडे मी एवढं काही शिकलो. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अनदर एपिसोड ऑफ अ सुदेश आडकर व्लॉग. आणि आज आहे 19 जानेवारी 2019 आणि हा जानेवारी महिन्याचा सेकंड सॅटरडे आहे. जानेवारी महिन्याचा सेकंड सॅटरडे म्हणजे जनरली असतो आमच्या सोमया कॉलेजचा रियुनियन और ॲल्युमिनी मीट. तर आता मी इकडे आलो आहे सोमया कॉलेजमध्ये. बघू आज आपल्याला कोण कोण भेटते इकडे ॲल्युमिनी मीटमध्ये. वेलकम मैन, वेलकम. चवन दिखना नहीं चाहिए. जो भाई आ रहा है साथ में निकाल. कोऑर्डिनेटर्स मृणाल मैम, ऋचा मैम, देयर शी इज हैविंग अ टी. मोस्ट इंपॉर्टेंट काढ आमचा फोटो. आई वुड लाइक टू कॉल समबडी मोर दॅन माय लाइफ. आता मी बसलोय कॉलेजच्या कट्ट्यावर. इकडे सेकंड इयर BScला असताना आनंद आणि आम्ही सर्वांनी इकडे एवढा टाईमपास केलेला. तर मी माझ्या सेकंड इयरच्या मित्रांना खूप मिस करतो आहे. दीपक असेल, आनंद असेल, प्रथमेश असेल, कारण आम्ही या कट्ट्यांवर बसून एवढा टाईमपास केलेला. तर आज खूप आठवण येते या कट्ट्यावर आल्यावर त्या मित्रांची. इनफॅक्ट आज कॉलेजमध्ये आल्याने खूप नॉस्टॅल्जिक फील करतो आहे. ॲक्च्युली हा सेम रस्ता आहे जिकडून आम्ही दररोज संध्याकाळी चालत जायचो कॉलेजमध्ये. जवळपास 10 वर्षापूर्वी इकडेच या जागेवर बसून किती टाईमपास केला होता. आणि आता मी जिकडे उभा आहे त्याच्याकडे माझ्या मागे आहे कॉलेजचं ग्राउंड. इनफॅक्ट इकडे आम्ही एवढा टाईमपास केलेला, किती वेळा क्रिकेट खेळायचो, इथे बसलेलो असायचो. मला अजून पण 11वी 12वी नंतर फर्स्ट इयर BSc देन MScचा टाईम आठवतो जेव्हा आम्ही इकडे किती टाईमपास केला होता. पण इनफॅक्ट आता हे पूर्ण ग्राउंड चेंज झालं आहे. वेन वी वर देअर ते ॲक्च्युली ग्राउंड होतं आणि आता हे खूप असं सिस्टमॅटिक जॉगिंग ट्रॅक वगैरे असं बनलं आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू शो यू लाईक हाऊ थिंग्स हॅड चेंज इन पास्ट सो मेनी इयर्स. चव्हाण, तुला काय सांगायचं? अरे ॲल्युमिनीच्या निमित्ताने तुम्ही सगळे मला भेटलात. ओके. आणि वेळ काढून आला त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. या इनफॅक्ट चव्हाण तुम्हाला इट्स रिअली नाईस, अमेझिंग. हो. आणि चव्हाण असा मुलगा आहे की जो ट्रेनमध्ये येताना पण मोबाईलवर नोट्स काढून यायचा. खरं आहे ना? आणि इनफॅक्ट माझी MSc कंप्लीट झाली तर ती मी बोलतो चव्हाणमुळेच. माझा चव्हाण आपला फोटो आहे म्हणून तुझ्या पाया पडताना. हो. आणि ते आजची नोट्स माहिती काढल्यात माहिती ते पण कशासाठी? हाऊ टू बिकम करोडपती. ओके. नवीन आहे. तू नोट शेअर कर आमच्या सगळ्यांना. नक्की. आणि आता अशा जागेवर उभा आहे ते म्हणजे माझ्या कॉलेजच्या इकडे.
आणि हे इकडून जे गेट आहे माझ्या कॉलेजला जायचं, आयुष्यातली 7 वर्ष मी इकडे घालवलेत आणि इकडे मी एवढं काही शिकलो. म्हणजे आज लाईफमध्ये काय पण असेल तर ते ह्या कॉलेजमुळेच. ॲक्च्युली खूप मिस करतो आहे. अजूनही असं वाटतं आहे की सकाळी यावं आणि या गेटमधून जावं सकाळी पहिलं लेक्चर बसायला किंवा प्रॅक्टिकल्स करायला. तर खूप मिस करतो आहे आणि मी खूप म्हणजे नॉस्टॅल्जिक झालो आहे. 11th दिवस, 12th दिवस, नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि अस्मितामध्ये केलेले परफॉर्मन्स खूप मिस करतो आहे मी सगळं. सिरियसली मला असं वाटतं आहे की मी काही करून परत त्या जुन्या काळात परत जाऊ शकतो का. आणि आता मी आलो आहे अशा जागेवर जिकडे मागे आमची केमिस्ट्री लॅब आहे. या साईडला तिकडे खूप काळोख आहे, त्यामुळे तुम्हाला लॅब नीट दिसत नसेल. इकडे आम्ही MSCला खूप सारे ॲनालिसिस केले. फर्स्ट इयरला याच खिडकीतून आम्ही बाहेर बघायचो की काय चालू आहे. आमचं ॲनालिसिसमध्ये कधीच लक्ष नसायचं. तर आज इकडे परत आल्यावर खूप साऱ्या जुन्या गोष्टी आठवत आहेत की कसे ते दिवस होते आणि कसं आपण इकडे मजा केली होती केमिस्ट्री लॅबमध्ये. तर मित्रांनो, आता इकडे मी हा व्लॉग एंड करतो आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. आज मी खूप थोडा वेळ कॉलेजमध्ये आलेलो, पण जुन्या सर्व आठवणींमुळे फार छान वाटलं. इनफॅक्ट खूप साऱ्या मित्रांनाही भेटलो. तर मित्रांनो, इकडे आता व्लॉग एंड करतो आहे. कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर असेच डेली व्लॉग आणि ट्रॅव्हल व्लॉग बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट.